तर एक मोठी अपडेट समोर येते। पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप कार्यालयामध्ये भेट होते। मोठ्या प्रमाणात हालचाली होतात। आगामी जे निवडणुका आहेत विधान परिषदेच्या त्या पार्श्वभूमीवरती आणि आज मतदान प्रक्रिया पार पडते त्या पार्श्वभूमीवरती मोठ्या हालचाली होत आहेत। भाजप कार्यालयामध्ये आपण ही दृश्य पाहतोय। पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होतीये। तर भाजप कार्यालयामध्ये या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं कळतंय। तर भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे या रिंगणात उतरल्या आहेत। त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि एकीकडे मतदान प्रक्रिया चालू होते तर दुसरीकडे पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची ही भेट आहे। त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। नेमकी काय त्यांच्यात चर्चा झाली आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे सर्वाधिक मतदान भाजपच्या आमदार करणं हे म्हणजे अपेक्षितच आहे। 100% ते सर्व मतदान करणार आहेत आणि विजय आमचा होणार आहे। विजयाची खात्री 100% वाटते तुम्हाला? हो, मला वाटतं। ही निवडणूक जी आहे तांत्रिकदृष्ट्या यामध्ये अनेक पेज असतात, त्यामुळे हे सगळे पेज पार करत ही निवडणुकीचा निकाल लागत असतो, त्यामुळे बराच कालावधी लागेल। काय वाटतं तुम्हाला विजय? नाही, हे सगळे पेज पार करणारी व्यवस्था आहे, त्यांना त्याचा अभ्यास आहे आणि तेच नसून ते नियम आहेत। त्या नियमाने सगळं होईल। संख्याबळ जे आहे त्याच्यावर मला विश्वास आहे। काही आता बावनकुळे आणि तुमची ज्यावेळी भेट झाली तर एक जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत। या अगोदर मुंडे साहेब त्यांना युनिफॉर्म द्यायचे, यावेळी तुम्हाला ते 2 वेळा दिलं, काय सांगितलं? हो, हेच नातं आहे, हे पारिवारिक नातं आहे। या पक्षात अगदी जन्मल्यापासून पाहिलंय, वावरलोय लहानपणापासून, तर तो जो एक आपुलकीचा धागा आहे तो परत। तर विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 124 आमदारांनी मतदान केलंय। भाजपच्या 90 आमदारांनी मतदान केल्याचं कळतंय। तर राष्ट्रवादीच्या 25 आमदारांनी तब्बल आतापर्यंत मतदान केलंय। विधान परिषदेच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या पार्श्वभूमीवरती जवळपास 124 आमदारांनी मतदान केल्याचं कळतंय। तर आपण पुढची महत्त्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे आमदार नवाब मलिक यांच्या जामिनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि जामिनाची आणखीन मुदतवाढ मिळावी यासाठी नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केलाय। मात्र आज नवाब मलिक यांच्या जामिनाला मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे असं म्हटलं जात आहे। तर आज या प्रकरणी सुनावणी देखील पार पडेल, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागल्यात।